दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्ब निवडून दिल्याची धमकी दिल्यानंतर काही काळ दिल्ली उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण बघायला मिळालेलं होतं। त्यानंतर तपासणी केल्यानंतर काहीही गोष्ट आतापर्यंत आढळलेली नाही। आपण दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जर सांगायला गेलं तर सकाळच्या वेळी सुनावण्या सुरू असतानाच अचानक पद्धतीने एक मेल आला आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं होतं की कोर्टामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत कोर्टाचा परिसर जो आहे तो रिकामा करण्यात यावा, अशा पद्धतीचा मेसेज त्या मेलमध्ये लिहिला होता। पवित्र शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटी पाकिस्तान आणि तामिळनाडूचा संगनमत आणि त्यामुळेच न्यायाधीशांच्या खोल्या किंवा न्यायालयाचा परिसर खाली करा अशा आशयाचा मेसेज जो आहे तो लिहिलेला होता। त्यानंतर अग्निशामक दल असेल किंवा बॉम्ब स्क्वॉड पथक असेल ते आलं आणि त्यांनी सगळी तपासणी केली। सगळ्या कोर्टाची कामकाज जे होतं ते काही काळासाठी थांबवण्यात आलेलं। त्यानंतर कोर्ट रूम असतील किंवा वकील जे आहेत ते सगळे बाहेर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मागच्या काही वेळापूर्वी साधारणतः तपासणी केल्यानंतर कोर्टाचा परिसर जो आहे तो सॅनिटाईज केला गेल्यानंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचं कामकाज जे आहे ते सुरू झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। प्रामुख्याने जर सांगायचं गेलं तर आज फक्त दिल्ली उच्च न्यायालयच नाही तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील अशाच पद्धतीचा बॉम्ब ठेवल्याचा मेसेज जो आहे तो दिला गेलेला होता आणि त्या ठिकाणी देखील काही काळ वातावरण जे आहे ते गोंधळाचं बघायला मिळालेलं होतं। पण आता अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट संशयित गोष्ट आढळली नसल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर कोर्टाचं कामकाज जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।